माझ्या मंत्रिमंडळातल्या कुणालाही चुकीचं काम करू देणार नाही, मी त्याला रोखण्याचं काम करेन. एक्सप्रेस अड्डा या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. शरद पवार जय पराजयाचा विचार न करता सातत्याने काम करतात. मुख्यमंत्री फडणवीसांकडून पवारांचं कौतुक. दोन 2019 मध्ये ठाकरेंनी धोका दिला. राजकारणात कोणी हाताची घडी घालून बसून राहू शकत नाही. राजकारणात वाट शोधावी लागते आणि जिवंत राहावं लागतं. फडणवीसांचं वक्तव्य. पाक सीमेवरील राज्यांमध्ये आजच मॉकड्रिल पुढे ढकललं. आजचं चंदीगड, राजस्थान, गुजरात आणि जम्मू काश्मीरमध्ये होणारं मॉकड्रिल पुढे ढकललं. तर हरियाणामध्ये 5 वाजता सरावाचं नियोजन करण्याचे निर्देश. दिल्ली हायकोर्टाचे माजी न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या विरोधात महाभियोगाची शिफारस. घरी सापडलेल्या पैशांबद्दल यशवंत वर्मा हे स्पष्टीकरण देऊ न शकल्यामुळे सुप्रीम कोर्टाकडून महाभियोगाची शिफारस. राज्यातील 6 जिल्ह्यांना आज पावसाचा ऑरेंज अलर्ट. पुढील 24 तासांमध्ये विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये तुरळक पावसाची शक्यता. पुणे, सातारा जिल्ह्याच्या घाट परिसरातही पावसाचा अंदाज. मुसळधार पावसामुळे इचलकरंजीत पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ. तसंच सततच्या पावसामुळे कृष्णा नदीवरील 12 ते 15 बंधारे पाण्याखाली. मुसळधार पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातील नद्या दुथडी भरून वाहू लागल्या. सीना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेच्या सूचना. देशभरात 1300 कोरोना रुग्ण. राज्यात 86 नव्या कोरोना रुग्णांची नोंद. मुंबई सर्वाधिक 36 तर पुण्यात 9 कोरोना रुग्ण. राज्यात सध्या कोरोनाचे 383 सक्रिय रुग्ण. मिठी नदी घोटाळा प्रकरणी डिनो मोरियाची तिसऱ्या दिवशीही 6 तास चौकशी. अटक आरोपी केतन कदम आणि डिनो मोरियामध्ये 2019 आणि 2022 मध्ये अनेक आर्थिक व्यवहार. अमरावतीच्या अचलपूरमध्ये फिनले मिल कर्मचाऱ्यांचं मिलच्या चिमणीवर चढून आंदोलन. थकीत वेतनासाठी गेल्या 3 दिवसांपासून कर्मचारी आक्रमक. वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत संबंध होते. समोरच्या व्यक्तीनं नकार दिला असेल म्हणून आत्महत्या केली असेल. हगवणे कुटुंबियांच्या वकिलांकडून वैष्णवीच्या चारित्र्यावर शिंतोडे. जो हगवणेंच्या वकिलाच्या कानशिलात लावेल त्याचा मी सत्कार करेन. रोहिणी खडसे यांचं ट्विट करत हगवणेंच्या वकिलानं वैष्णवीच्या चारित्र्याविषयी युक्तिवाद केल्यानं सर्व स्तरातून संताप व्यक्त. नवऱ्यानं बायकोच्या कानाखाली मारणं म्हणजे छळ आहे का? प्लास्टिकची छडी हत्यार आहे का? हगवणेच्या वकिलाचा अजब युक्तिवाद. वैष्णवीचा दीर आणि सासऱ्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी. तर वैष्णवीची सासू, पती आणि नणंदेला 1 दिवसाची पोलीस कोठडी. मयुरी हगवणे कौटुंबिक छळ प्रकरणात महिला आयोगाचा पुणे ग्रामीण पोलिसांवर ठपका. मयुरी हगवणे प्रकरणात चार्जशीट दाखल करण्यास झालेल्या विलंबाची चौकशी करा. चाकणकर यांचं फडणवीसांना पत्र. नवी मुंबईच्या सानपाड्यात ठाकरेंच्या शिवसेनेचा हुंडा प्रकरणाविरोधात अनोखा बॅनर. हुंडा घेणारा कळवा, 5,000 रुपये मिळवा. बॅनरमधून ऑफर. केंद्र सरकारकडून खरीप पिकांच्या किमान हमीभावात वाढ. तुरीसाठी 8,000 रुपये किमान हमीभाव जाहीर. तर मका पिकासाठी 2,400 रुपये हमीभावाची घोषणा. इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये हमासचा वरिष्ठ सूत्रधार मोहम्मद सिल्वरचा मृत्यू. इस्रायलचे पंतप्रधान बेन्यामिन नेतन्याहू यांची माहिती. लवकरच अमेरिकेचे नवे व्हिसा निर्बंध धोरण जाहीर होणार. अमेरिकी नागरिकांना त्रास देणाऱ्या परदेशी व्यक्ती आणि अधिकाऱ्यांवर व्हिसा निर्बंध लावणार. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांची माहिती.